जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। उमापती महादेव की जय। वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय। बोलो रे बाई सब संतन की जय।
स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं गमानन्दकन्दा परब्रह्मलिंगं मजे पांडुरंगम नाही थांबा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सजितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय
शिवबोडा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. विठ्ठल विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा दराया कारण, उदराया जन जड जीव. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रभुप्रिय सज्जनांनो, सेवेकरता निवडलेला हा अभंग जगदवंदनीय महाराष्ट्र भूषणीय वैराग्याचे महामेरू देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आहे व सर्वांच्या परिचयातील अभंग आहे. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज संतांचे महत्त्व पटवून सांगतात. विठ्ठल आजची जी काही कीर्तनरूपी सेवा आहे ती कशा निमित्ताने आपण सर्वांना माहीतच आहे की आपल्या या निमकवडा नगरीमध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि त्याच्यामध्ये वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा तुम्ही 57वा पुण्यस्मरण सोहळा ठेवलेला आहे. आणि त्या सोहळ्यामध्ये इथे येण्याचा योग म्हणजे कोणामुळे आला असेल तर आमचे बबलू काका राठोड त्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला. त्यांनी आपल्या या निमकवडा नगरीचंच नव्हे तर अख्ख्या बुलढाणा जिल्ह्याचं नाव त्यांनी चमकवलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार ताळ्या होऊन जाऊ द्या. यांच्यामुळे आणखी रविदादा मानकर यांच्यामुळे या दोघांनीही फोन केले आणि या दोघांमुळे येथे येण्याचा योग आला. त्यानंतर वर्णा येथील असलेली टाळकडी मंडळी सर्व माझ्या बहिणीच आहेत. आमच्या टाळकडी मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर आमचे बालमृदंगाचार्य यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर आमचे हार्मोनियमवाले काका असतील यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते. त्यानंतर हे सुद्धा काका असतील यांचे धन्यवाद व्यक्त करते. स्टेजवरील सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. त्यानंतर आमचे विनेकरी बाबांचे धन्यवाद व्यक्त करते. त्यानंतर साऊंडवाले काका हे बघा तुमच्या मुलीप्रमाणे आहे ना, मी आहे ना. तुम्हाला वाटतं ना मुलीचं कीर्तन चांगलं झालं पाहिजे, वाटतं की नाही? त्यासाठी सेवासुद्धा तशी द्यायची. विठ्ठल त्यानंतर तुम्हा सर्व मंडळीचे धन्यवाद, कारण तुम्हीच जर आले नसते तर मी कीर्तन कोणाला सांगितलं असतं, म्हणून तुमचे पहिले धन्यवाद व्यक्त करते. त्यानंतर सर्व संतांच्या चरणी, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या चरणी, सर्व देवी देवतांच्या चरणी माझा साष्टांग प्रणाम. विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा दराया कारण, उदराया जन जड जीव. तुम्ही संत मायबाप. तुकाराम महाराज संतांना मायबापाची उपमा देतात. संतांना म्हणतात की तुम्ही संत कोण आहात तर मायबाप आहात, आणि तुम्ही कसे आहात तर कृपावंत, आणि तुम्ही जो अवतार धारण करता तो जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. अवतार तुम्हा दराया कारण, उद्धाराया जन जड जीव. तुकाराम महाराज सांगतात तुम्हाला जर वाटत असेल की मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्या या जीवनामध्ये सुख वाढावे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?
भगवंताचे नामचिंतन भक्ती करावी लागेल. अहो, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सुद्धा सांगतात, मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाने भक्ती करावी. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारणांब विठोबाचे. तुकाराम महाराज म्हणतात की जसे चंदनाच्या अंगामध्ये गुण आहेत तसे आपल्या अंगामध्ये सुद्धा गुण आहेत. चंदनाच्या झाडाजवळ जर एखादं झाड असलं तर त्या झाडाचा सुगंध सुद्धा चंदनासारखाच येतो. का? कारण ते चंदनाच्या संगतीमध्ये होतं. पण आपण जर संतांची संगत केली तर काय होणार? काय होणार? आपण सुद्धा संतांसारखेच होऊ. ओ महाराज, आमचे बबलू काका माझ्या पप्पांचे परम मित्र, तर ते संतांची संगत करतात, संतांच्या संगतीमध्ये आहेत. ते राष्ट्रसंतांची संगत करतात. ते त्यानंतर अहो, प्रत्येक ठिकाणी वंदनीय महाराजांच्या स्पर्धेमध्ये ते असतात. इतका उल्हास आहे हो त्यांना, भगवंताचं नामचिंतनाशिवाय त्यांना करमतच नाही. विठ्ठल तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल साधू कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं? भगवे कपडे घातले म्हणजे संत साधू होतं का? नाही. खूप मोठी दाढी मिशी वाढवली म्हणजे संत साधू होतं का? नाही. रोज जर कीर्तन केले म्हणजे संत साधू होतं का? नाही. संत साधू कोणाला म्हणावं? सन्मार्गाने वर्तन असणारे, देव स्वरूप असणारे, विद्या विण्यामध्ये परिपक्व दशा गाठलेले, जगत कल्याणाकरिता उत्तीर्ण झालेले, ज्यांना ब्रह्माचा पूर्ण साक्षात्कार झाला त्यांना संत म्हणावं. ते संत. आणखी संत कोणते हो? तर माझे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज किती मोठे संत होऊन गेले. आपल्याला त्या संतांचा अभिमान असायला हवा. हो, असे मोठे मोठे संत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले आणि या मातीला म्हटलं पवित्र ते कुडा पावन तो देश, पवित्र ते कुडा पावन तो देश, पवित्र ते कुडा पावन तो देश, पवित्र ते कुडा पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म गीती, जेथे हरीचे दास जन्म गीती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेती, वाह! जेथे हरीचे दास जन्म घेती, धर्म त्यांचा झाला नारायण, धर्म त्यांचा झाला नारायण. झाला नारायण. हो, जेथे हरीचे दास जन्म गीती, कर्म धर्म त्याचा झाला नारायण. पवित्र ते कुड पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. पण हो, या मातीमध्ये 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. ते 3 जण म्हणजे कोणते? तर 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 सजावत
देश को कपटी कायर क्रूर या मातीमध्ये सतीने संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि त्या वीरांनी शूरांनी देशाचं रक्षण करायचं. जे वीर शूर रात्र आणि दिवस तिथे आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या छातीची ढाल घालून तिथे रात्र आणि दिवस उभे असतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा तुकडोजी महाराज म्हणतात हो. म्हणजे तुकडोजी महाराज नाही म्हणत, तुकडोजी महाराजांनी सुद्धा अनेक प्रमाणात दिलेले आहेत, पण त्यांच्यासाठी मी म्हणते. चिट्ठी न कोई संदेश जानिब कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. ते जिथे जातात तिथे कोणाची चिठ्ठी जात नाही, कोणाचा मेसेज जात नाही, कोणाचा फोन जात नाही. तुमच्या गावातील काही गेलेले आहेत का वीरशूर जवान तिथे? हां बोला ना. तुमच्या मुलीप्रमाणे आहे ना मी. काही गेलेले असतील, काही गेलेले नसतील, पण त्यांच्यासाठी आपण चिठ्ठी पाठवतो, फोन लावतो, त्यांना मेसेज करतो. बघतात का ते मेसेज चिठ्ठी? नाही. फोन उचलतात का? नाही. का नाही उचलत फोन? का मेसेज बघत नाही? काय चिठ्ठी बघत नाही? कारण ते पूर्ण वेळ आपल्या भारत मातेच्या सेवेमध्ये घालवतात हो, म्हणून ते आपली चिठ्ठी मेसेज फोन बघू शकत नाही. तर त्यांच्यासाठी मला म्हणावं वाटतं, जब देश में ती दीवानी हो गेले होनी, जब देश में ती दीवानी खेले होली, जब हम मेरी घरों में, जब हम मेरी घरों में वो जीत रही थी गोली, थे धन्य जवान वो अपने, धन्य वो उनकी जवानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. किती सुंदर वर्णन केलेलं आहे. हो, संत कोणाला म्हणावं? आपलं संत कोणाला म्हणावं चालू होतं ना? संत राष्ट्रसंतांना म्हणावं. त्यांना कोणती पदवी मिळालेली आहे? राष्ट्रसंताची. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज नामाला या जगामध्ये आल्याच्या नंतर किती महत्त्व देतात हो. बघा, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, हर हर शब्दांचा गजर, हर हर शब्दांचा गजर, करती भोडे बाबणार, करती भोडे बाबणार, गजर गजर गजर, शब्दांचा गजर, हर हर शब्दांचा गजर, हर हर शब्दांचा गजर, हर हर शब्दांचा गजर, हर हर शब्दांचा गजर. काय म्हणतात वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज? हर हर शब्दांचा गजर. शब्द कशाला म्हटलं जातं? ज्याला या जीवनामध्ये आल्याच्या नंतर सर्वात श्रेष्ठता आहे ते म्हणजे नाम आहे, तो म्हणजे शब्द आहे. तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणतात बघा, आम्हा घरी धना
शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका. तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे. शब्द. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. आमच्या घरी कोणतं धन आहे. शब्दांचं धन आहे. शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दाची आमच्या जीवाचे जीवन. शब्द आमच्या काय आहे जीवनाचे जीवन आहे आणि शब्दे आम्ही हे लोकांना धन म्हणून वाटू. विठ्ठल. अहो वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज शेतकऱ्याला इतके महत्त्व देतात. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. ग्रामगीतेच्या पहिल्या पानावर महाराज शेतकऱ्याचं वर्णन केलेलं आहे. कोणत्याच ग्रंथात पहिल्या पानात नाही वर्णन केलेलं. असं मधात मागे पलीकडे अलीकडे असं केलेलं आहे महाराज. पण वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी पहिल्याच पानावर शेतकऱ्याचं वर्णन केलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. हो आपल्याला अभिमान असायला हवा. ते आहेत म्हणून आपली मान वर आहे. तर ऐका असे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आहेत. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगला पाहिजे. हो शेतकरी जर नाही जगला ना तर महाराज आपण काय खाणार. कितीही मोठा जरी श्रीमंत असला ना तरी तो भाजीमध्ये भाकरच चुरून खाणार आहे ना का नोटा चुरून खाणार आहे. नाही हो. या मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर एखाद्या अधिकाऱ्याने जर चांगलं काम केलं तर त्याचं प्रमोशन होतंय. एखाद्या कर्मचाऱ्याने जर एखादं काम केलं तर त्याचं प्रमोशन होतंय. पण हो जर माझ्या शेतकरी राजानं चांगलं आपलं पीक जोमदार दमदार पिकवलं तर त्याच्या पिकाचा माल तो ठरवू शकत नाही. त्याच्या पिकाचा माल दलाल ठरवतात महाराज. त्याच्या पिकाचा माल अर्ध्याने वाढत तर नाही त्याच्या पिकाचा माल अर्ध्याने कमी होतो. त्यांना दलाल लुटतात महाराज. एका कवीने फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तुला नाही पटलं ते मला नाही कळलं. तुला नाही पटलं ते मला नाही कटलं. शेतकरी दादा तुला दलालाने लुटलं. साहेबाची पोरं बघ किती शिकले. अरे साहेबाची पोरं बघ किती शिकले. शिकून शिकून मोठे डॉक्टर इंजिनियर झाले. तुझं राखतंय ढोरं त्याचं नवल तुला वाटलं. शेतकरी दादा अरे तुला दलालाने लुटलं. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये साहेबांची बंगले. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये साहेबांची बंगले. खिडक्यांना काच त्यांच्या बघ किती चांगले. घरावरचं पत्तर तुझ्या जागोजागी तुटलं. शेतकरी दादा अरे तुला दलालाने लुटलं. ओ तुम्ही त्याला कशावरून शेतकरी राजा म्हणताय. राजा कशावरून म्हणताय. त्याच्या घरावरचं पत्तर तुट काय. दिवाळीसाठी त्याच्या अंगामध्ये चांगले कपडे नाही आहे वस्त्र नाही आहे. घेत नाही तो. आपल्या फक्त लेकरांनाच हे देतो कपडे घेऊन देतो. त्याच्या घरच्या लक्ष्मीच्या अंगात सुद्धा चांगली नऊवारी साडी काय साधी सिंपल साडीसुद्धा नाही आहे. हो का. कारण त्यांना दलाल लुटत आहेत महाराज. असा माझा शेतकरी राजा आहे. शेतकरी राजासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विठ्ठल विठ्ठल एक वेळच्या प्रसंगाला जिजाबाई तुकोबारायांकडे आल्या आणि प्रश्न केला. इतका सुंदर स्वयंपाक केला पण मी कुठल्याही पदार्थात मीठ टाकलं नाही. त्यावेळेस तुकोबाराय काय म्हणतात. आम्ही आमच्या जीवनामध्ये काय खातो हे आम्हाला सुद्धा कळत नाही. काय खातो आम्ही कासाया सांगते कैसे लागते नेनोमखी. संत मायबाप म्हणजे संत हे मायबापाप्रमाणे आहेत.
म्हणून तुकाराम महाराज संतांना कोणाची उपमा देतात? अभंगाच्या प्रथम चरणात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 तुम्ही संत बाप कृपावंत, तुम्ही संत बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानु, अवतार तुम्हा धराया कारण, उदराया जना जड जीव. तुकाराम महाराज म्हणतात, संत या मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर जडजीवांचं काय करतात तर उद्धार करतात. हो, ज्ञानोबारायांनी जडजीवांचा उद्धार केला. जडजीवांचा उद्धार हो महाराज, रेड्याच्या मुखामधून वेद बोलवले. इतके संत सामान्य नाही आहे. म्हणून त्या संतांसाठी एकदा, ते संतांचा महिमा सामान्य नाही आहे. नोवे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. मूर्ती जेवणार महाराज त्यांच्या हातातून, असा संतांचा महिमा आहे. हो, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात, मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर ह्या मानवी जीवनामध्ये फक्त देवाचे नामचिंतन करावे, देवाची भक्ती करावी, व्यसन सोडून द्यावं, संतांच्या संगतीमध्ये राहावं. पण आपण संतांची संगत न धरता व्यसनाची संगत धरतो. महाराज, व्यसनाची संगत किती घातक आहे बघा. तुम्हाला एक थोडक्यात दृष्टांत देते. त्या अगोदर आपण विठ्ठलाचे नामस्मरण करू. विठ्ठल 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 विठ्ठल. हे बघा, व्यसन हे किती घातक असतं. तुम्हाला एकदा हा प्रसंग सांगल्यानंतर पण खरंच मनापासून व्यसन सोडावं. लोक महाराज व्यसन करतात. व्यसनांमुळे जीवन अस्वस्थ होतं. बघा, तुम्हाला एक व्यसनावर प्रसंग सांगते. एक वेळचा प्रसंग, छोटीशी मुलगी शाळेमध्ये चालली. हो, छोटीशी मुलगी शाळेमध्ये चालली आणि वर्षातून एकच दिवस येत असतो, म्हणजे वर्ष संपल्याच्या नंतर 31 म्हणून एक दिवस येतो. 31च्या दिवशी त्या गावामध्ये बाजार होता.
तो बाजार करण्यासाठी निघाला. तो माणूस बाजार करण्यासाठी निघाला. 31चा दिवस होता महाराज. 31च्या दिवशी तो बाजार करण्यास निघाला आणि बाजाराच्या दिवशी त्याचे काही मित्र त्याला त्या ठिकाणी भेटले. त्याचे मित्र म्हणू लागले, अरे तुला माहित नाही आज काय आहे? तू म्हणाला, नाही रे, आज काय आहे मला माहीत नाही. त्यावेळेस तू म्हणाला, अरे आज वर्षाचा शेवटचा दिवस, तरुणांमध्ये म्हणून आनंदाचा दिवस साजरा केला जातो, 31. मग तो म्हणाला, आपल्याला कुठं जायचं आहे? त्यावेळेस त्याचे मित्र म्हणाले, अरे आपल्याला धाब्यावरती जायचं आहे. तो म्हणाला, अरे बाळा, मी याच्यापासून लांब आहे रे दादा, मला याचे संगत नको करू रे. त्याचा मित्र म्हणत होता, चल माझ्यासोबत धाब्यावर चल. महाराज, त्या मित्राने त्या माणसाला धाब्यावर नेलं. खूप यांनी दारू प्याली, मांसाहार केला महाराज. रात्रीचे 10-12 वाजत होते. पत्नी बसलेली होती. शेतामध्ये घर होतं आणि त्या घराच्या दरवाजाला एक छोटंसं होल होतं. त्या होलमधून ती पत्नी बाहेर बघते. छोटीशी मुलगी त्याला 9-10 वर्षाची. अहो, ती छोटीशी मुलगी आईला म्हणते, अगं आई, माझे बाबा कधी येतील ग? गरीब आहे महाराज. वर्षातून म्हणजे हप्त्यातून एकच असा दिवस असतो की ज्या दिवशी बाजार येतो. त्या बाजाराच्या दिवशी महाराज खाऊ खायची इच्छा होते हो त्या गरिबाच्या लेकराला. एकच दिवस असतो तो. तिला सुद्धा खाऊ खायची इच्छा होत होती. ती म्हणते, आई बाबा कधी येतात ग? बाबा येतील ना नंतर, मी नंतर खाऊ खायला ना. त्या लेकराला झोप अटपत नाही महाराज. लेकरू झोपतं. पत्नी विचार करते, हे कधी येतील? कधीच असा उशीर केला नाही. 13 वर्ष झाले लग्नाला, आजपर्यंत असं कधीच केलं नाही. आज काय झालं असेल? तेवढ्यात दरवाजा खटकवण्याचा आवाज येतो. ए उघड दरवाजा. ही पत्नी महाराज दरवाजा उघडते आणि बघते तर आपला पती दरवाजा बाहेर उभा. डोळे असे लाल बुंद झालेले, तोंडामधून दोन्हीकडून लाळ गाळत असलेली. हो, याचे कपडे पूर्ण खराब झालेले. याला नीट उभंही राहता येईना महाराज, नीट उभंही राहता नाही ना. पत्नी त्याला आधार शोध देण्याकरिता हात समोर करते तर पती तिला लोटून देते महाराज, धक्का देते आणि झोपायला चालला जाते. पती झोपते, पत्नी रात्रभर झोपत नाही. विचार करते की कोण भेटले असतील यांना, काय यांनी दारू प्याली असेल, काय यांनी केलं असेल. सकाळ होते. सकाळी हा उठतो. हा विचार करतो की आपण काल इतकी दारू प्याली पण आपली बायको आपल्याला काहीच बोलली नाही. आजही पिऊन बघू, काय फरक पडणार आहे एका दिवसाने. छोटीशी मुलगी सकाळी जवळ येते. बाबा, ओ माझं खाऊ कुठे आहे बाबा? तुम्ही काल बाजारात गेला होतात ना? ओ याने ती बाजाराची पन्नी घरीच आणली नव्हती महाराज. त्या नशेमध्ये तिकडेच फेकून दिलेली होती. ओ महाराज, छोटीशी मुलगी आहे, मुलीवर प्रेम आहे महाराज बापाचं. बाप म्हणतो, बाळा अरे बाजारामध्ये यावेळेस खाऊच आला नाही रे. मुलीवर प्रेम आहे, पुढच्या बुधवारी आणेल बाळा. ओ महाराज असा म्हणतो. हा विचार करतो, आज पण पिऊन बघूया, काही होणार नाही. असा हा रोज दारू पितो महाराज. हो, दुकानाची प्रचंड उदारी वाढते. लोकांना माहीत होतं हा पहिले चांगला आहे, पण आता लोकांना माहीत नव्हतं की हा बिघडलेला आहे. घरातले पैसे संपले. 1 एकर जमीन महाराज त्याच्याजवळ. ती 1 एकर जमीन सुद्धा त्याने विकून टाकली. का? दारू प्यायसाठी.
हो, दारूच्या दुकानाची प्रचंड उधारी वाढली. लोकांकडून तो पैसे घ्यायला लागला. लोकांना जेव्हा माहीत पडलं की हा इतका वाईट झालेला आहे, त्यावेळेस लोक हा घराबाहेर निघाला की पैसे मागायचे. एक दिवशी दुकानदाराने त्याला धमकी दिली, अरे आज जर तू मला पैसे दिले नाही तर तुझ्या बायकोसमोर मी तुला मारेन. त्यावेळेस तो म्हणाला, हो असं करू नका. अख्ख्या गावात जरी माझी इज्जत नसली तरी माझ्या बायकोसमोर माझी इज्जत आहे. माझ्या बायकोसमोर तरी माझी इज्जत राहू द्या. हो, संध्याकाळपर्यंत देतो तुम्हाला मी पैसे. हा घरी जातो, पत्नीला म्हणतो, गोड शब्द बोलतो पहिले, अगे ऐक ना, तुझ्या घरून जरा पैसे आणतेस का? 5,000 आणतेस का? ती डोक्यात विचार करते की आजपर्यंत यांनी कधीच माहेरवरून पैसे मागितले नाही. आज मागतात, देऊन बघूया काय फरक पडणार आहे. ही म्हणते, हो 10च्या गाडीने जाते, संध्याकाळी वापस येते. ही निघत असताना छोटीशी मुलगी जवळ येते, म्हणते, आई ग कुठे चाललीस गाई? म्हणते, बाळ मी तुझ्या मामाच्या घरी चाललेले, तुझ्या मामाच्या घरी जाते. तेवढ्यात ते लेकरू म्हणते, गरिबाच्या लेकराला महाराज कशाची आवड असते बघा. आई अगं येताना मला पावडरचा डब्बा आणशील का ग? छोटंसं लेकरू आहे महाराज, काही कळत नाही हो. आई म्हणते, बाळ तू शाळेत जा, 5 वाजता ये मा. 5 वाजता मी सुद्धा घरी येते, तुझ्यासाठी खाऊ आणेल, चप्पल आणेल, पावडरचा डबा आणेल. बाळा तू शाळेत जा. छोटीशी मुलगी आहे, शाळेत निघून जाते. ही सुद्धा तिच्या माहेरी निघून जाते पैसे आणण्यासाठी. संध्याकाळ होत असते. संध्याकाळचे 3-4 वाजतात. वस्तीवर घर आहे. हा मस्त चिंचेच्या झाडाखाली बसलेला असतो. पत्नी दुरून येताना दिसते. हा स्मित हास्य करतो. पत्नी जवळ येताच हा हात पुढे करतो. ती त्याच्या हातामध्ये हात देते आणि स्मित हास्य करते. म्हणते, हसू विसरलाय हा माणूस, कधीच हसला नाही आणि आज हसतो. पती म्हणतो, अगं पैसे कुठे आहेत? त्यावेळेस ती म्हणते, अहो माझी आई हॉस्पिटलला आहे. बाबा म्हणाले, बाळा मीच तर तुझ्या आईच्या हॉस्पिटलमध्ये लोकांकडून उधार घेऊन पैसे भरलेले आहेत. बाळ तू 1 महिन्याने ये, मी तुला पैसे देते. हो, याला खूप राग आला महाराज, क्रोध आला. याने तिच्या थरपडात कानपट्ट्यात दिली महाराज. अशी काना मागे बसली की रक्तांची चिरखंडी त्या ठिकाणी उडाली. हिने कानावर असा हात ठेवला आणि त्या विठ्ठलाला हाक मारली, अरे विठ्ठला, असा दिवस धावण्याआधी मला का मरण आला नाही रे देवा. याने हे शब्द ऐकले, याचा युगोट झाला महाराज. हा म्हणाला, तुला मरायचंय, आत्महत्या करायची आहे तुला, चल तू काय मरते, मी मारतो तुला. हो, पत्नीसोबत गोड वागणारा नवरा आज किती वाईट वागतोय बघा. त्या पत्नीचा हात धरला. घराजवळ पाण्याने भरलेली विहीर आहे. विहिरीजवळ थरफडत तिला नेलं आणि त्या विहिरीमध्ये ढकललं महाराज. विहिरीमध्ये टाकलेली मोटरला त्या पत्नीचे डोकं धडकले. अहो, त्या पाण्यावर रक्ताचा तवंग आला. तिची बॉडी विहिरीच्या तळाशी जाऊन बसली. हो, अर्धा 1 तास झाला. त्यानंतर याला काहीतरी पुसट आठवलं. आपल्या हातून काहीतरी घडलंय. हा विहिरीजवळ जाऊन बघतोय तर त्याची पत्नी विहिरीच्या तळाशी जाऊन बसलेली. तिची बॉडी त्या तळाशी जाऊन बसलेली. पाण्यावर रक्ताचा तवंग आलेला आहे. हा कांत करून रडतोय महाराज हा. आणि जोरात आवाज देतो, वाचवा, माझी पत्नी विहिरीत पडली, कोणीतरी वाचवा, कोणीतरी मदत करा. सर्व वस्तीमधली लोके जमा झाली.
तिच्या बॉडीला बाहेर काढलं. तिच्या बॉडीच्या डोक्याला पांढरा कपडा गुंडाळला. हो, लेकरू शाळेतून येताना दिसलं. हो, तिच्या मैत्रिणी म्हणतात त्या लेकराच्या, अगं तुझ्या घरासमोर इतकी गर्दी कशाची? हो, लहान लेकरू आहे, काही कळत नाही. हो, पाप पुण्य मरण जन्म काहीच कळत नाही. म्हणते माझी आई आज मामा घरी गेली होती. नक्कीच माझा मामा आला असेल. माझा मामा आला असेल म्हणून शेजारच्या बाया असतील माझ्या आईला बघायला आल्या असतील. छोटस लेकरू आहे. लेकरू जाऊन बघतोय तर आई त्या ठिकाणी झोपलेली. आवाज देते, आई ग, आई उठ ना. हे आई उठ ना. काय झालं आई? छोटस लेकरू आहे महाराज, काही कळत नाही. हो, आई उठत नाही. शेजारची म्हणते, अगं बाळ, तुझी आई आता अशा झोपेत झोपलेली आहे की ती कधी उठणार नाही. लेकरू म्हणत, नाही काकू, माझी आई मी उठायच्या अगोदर, बाबा उठायच्या अगोदर उठते, मला उठवते. माझी आई अशी नाही झोपणार. छोटस लेकरू आहे. ज्याच्या हातातून ही घटना घडली तो पती आकांत करून त्या ठिकाणी बसला होता, रडत होता. हो, आकांत करून रडलेला. गेलेली वेळ परत येत नाही. कशामुळे? दारूमुळे सर्व झालं महाराज. झालं, तिच्या बॉडीला अग्नी डाग देण्याकरता आला. काही दिवसांनी मुलगी छोट्या छोट्या हाताने छोट्या छोट्या भाकरी करून त्या बापाला खाऊ घालते. हो, मुलगी काही दिवसांनी मोठी होते. वाट लावण्याच्या वेळेला ती मुलगी शेजारच्यांना हात जोडून विनंती करते, काकू आता मी चालले, माझ्या बाबाला रोजची एक भाकर तरी द्यायचा. हो, हो, मुलगी मोठी झाली तरी नाही कळलं ही घटना आपल्या वडिलांमुळे घडलेली आहे. नाही हो, छोटीशी मुलगी मोठी झाली, तिचं लग्न झालं. कशामुळे महाराज? कशामुळे? फक्त आणि फक्त दारूमुळे त्या बाईचं जीवन अस्वस्थ झालं. दारूमुळे. पण हो, राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज म्हणतात, जब तू नेकी से जीता है तब तू शराब क्यों पीता है, तब तू शराब क्यों पीता है. या जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाने फक्त काय करावं? देवाची भक्ती करावी, व्यसन सोडावं, सर्वीकडे स्वच्छता करावी. हो, स्वच्छता करावी. कशी? वंदनीय महाराज सुद्धा सांगतात. हो, स्वच्छता करा, आहे ना, सांगतात की नाही? ते वंदनीय महाराज आहेत, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. यांचा अभंग काही घेण्यात नाही आला, पण आता आपलं साधंच अभंग घेतले आणि त्याच्यावर तुकडोजी महाराज यांना घेतलं. विठ्ठल ऐका, तुकाराम महाराज म्हणतात की या जीवनामध्ये आल्याच्या नंतर संत या जीवनामध्ये येतात आणि तो अवतार कशासाठी धारण करतात? अभंगाच्या द्वितीय चरणात, अवतार तुम्हा धरा या कारण, 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 अवतार तुम्हा धरा या कारण.
जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचरणाम विठोबाची. मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर वंदनीय महाराज सुद्धा सांगतात जीवनामध्ये आल्याच्या नंतर भक्ती करावी. ही का भक्ती खरी ही का भक्ती करी पडत मना बाहेरी का भक्ती करी पडत मना बाहेरी का भक्ती करी पडत मना बाहेरी देवाकडे हात चोऱ्या करी का भक्ती करी पडत मना बाहेरी का भक्ती करी पडत मना बाहेरी का वंदनीय महाराज सांगतात की भक्ती करावी. मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाने भक्ती करावी. महाराज आपली भक्ती कशी हो? पूर्वीच्या आजी किती छान गाणे म्हणायचे. आजी तुम्ही माझ्या आजीप्रमाणे, इथे बसलेल्या प्रत्येक आजी माझ्या आजीप्रमाणे आहेत ना. तुम्ही बोला बरं का माझ्यासोबत. मी जे म्हणाल त्याचे उत्तर द्या. तुम्ही हे गाणं म्हणायचे की नाही सांगा. शेगावच्या साजना या मुच्या भजना एवढा निरोप द्याना गजानन बाबाला. म्हणायच्या की नाही सांगा. म्हणायच्या ना. माना तरी हलवा आता. वा वा. त्या आजींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. म्हणायच्या. त्यानंतर टाळ वाजे मृदंग वाजे मधुर वाजे विना गजाननाची पालखी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा. पूर्वीची आजी म्हणायचे बर का. पण आताच्या बाया नवीन गाणे म्हणतात. नवीन बाय नवीन गाणे. एका बाईनं देवाला फोन केला. रे रे विठ्ठला तुझ्यात माझं मन घेतला मोबाईल लावते तुला फोन. तुझी रे आठवण मला लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. तेव्हाचा तू रे तेव माझा नंबर कर रे सेव. तो का रिकामा आहे का तुमचा नंबर सेव्ह करायला. असे गाणे नको महाराज. बेवड्याची बायको दिंडीत गेली. घरी कंटाळली मग दिंडीत गेली. अशाच 4-5 बुड्या बाया मग म्हणायच्या म्हणणं माय गाणं म्हणणं माय. इतकीच काय लाज लागते माय तुले म्हणाले. तिनं सुरू केलं ना महाराज गाणं बंदच ना करे. मले नवऱ्यानं मारलं शेजारी नात्याबाई बर दिवाळीले दारू पेला यानं बाई फटाका फोडला शेजाऱ्याचा कापूस जळला मलो गायना गद्यासारखा मारला व शेजारी नात्याबाई. काही आहे का याच्यात नाही. रातभर पाकडलं काही नाही सापडलं. असंच आहे. तरी एक म्हातारी उठली म्हणे ओ माय काय गया आहे व तुया. असं म्हणते महाराज.
तिला तसं म्हटलं चांगलं वाटलं ते अजून गाणं जोडते. सोयरे दायरे नंदन दिलं उभाऱ्यान बाजारी नेलं सारं विकून टाकलं टोनगदार पिऊन घरी आलं व मले दड दड मारलं. याच्यात बी काहीच नाही. तरी दुसरी म्हातारी उठली म्हणे व माय का हृदय भरेलाय व तुय. काहीच नाही मारत गाण्यात. निंबुले टिंबू लावतात मारत बाया. आमच्या इकडची एक बाई म्हणजे अशी पोरगी होती. तिनं एक कविता शाळेत म्हटली. वटाना फुटाना शेंगदाणा काडेगाव टाकलं की दिवटाना गेले बाई उसाच्या मड्यात आणल्या बाई पाकुड्या धरून दिल्या बाई नवऱ्याला करून घेतल्या बाई नवऱ्यानं खाऊन गेला बाई नवरा मरून आता काय करता रडून घेते बाई दुसरा करून. काय महाराज या काळातल्या बाया झाल्या. ओ भक्ती करा. कशी हो भक्तिमती मीराबाईंनी केली तशी. ऐका आपली भक्ती कशावर असते. वारांवर. सोमवाराला की दीवाना तेरा बोल तेरी नगरी में. हात वरती घ्या पहिले सर्वांनी. असे घ्या हात आणि सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. घ्या असे मोकळ्या हातावर घ्या. दीवाना तेरा बोल तेरी नगरी में दीवाना तेरा रे बाबा बाबा तेरी नगरी में दीवाना तेरा रे बाबा बाबा तेरी नगरी में. हात वरती घ्या. वा 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 मावल्यांनो घ्या हात वरती. सोमवार झाला की मंगळवार येतो. मंगळवार झाल्यानंतर बुधवार. ओ महाराज बुधवारी अशाच बाया जमा होतात आणि म्हणतात या शेजारनी ना बरा नाही केलं ग बायो मला पंढरीला नेलं ग बायो मला पंढरीला नेलं ग बायो. मला पंढरीला नेलं ग बायो. बुधवार झाला की गुरुवार. गुरुवार आमच्या माऊलींचा. जेथे ज्ञान विज्ञान संजीव होते जेथे योग विद्येस सामर्थ येते जेथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. गुरुवार झाला की
कोणता वार आहे तो? शुक्रवार. शुक्रवारी बाया भजनात म्हणतात, सत्वर पाहुगे मला भवानी आई, रडगा वाहीन तुला, रडगा वाहीन तुला गे आई, रडगा वाहीन तुला. सत्वर पाहुगे मला भवानी आई, रडगा वाहीन तुला, सत्वर पाहुगे मला भवानी आई, रडगा वाहीन तुला. शुक्रवार झाला की शनिवारी बघा माझ्या हनुमंतरायांची भक्ती. जो खेल गए प्राणों पे ओ, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लांग के जिसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका डंका में जाके लगाया. माता अंजनी के जैसी ओ, माता अंजनी के जैसी संतान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए. त्यानंतर कोणता वार आहे तो? रविवार. पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण, कोण्या हौशा नरदील खंडोबाचं बाण, या जेजुरी गडाला, या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं, होत भंडाऱ्याचं सोनं र, होत भंडाऱ्याचं सोनं. वारांवर भक्ती नका ठेवू, भक्ती ठेवा माझ्या मीराबाईंसारखी. हो, मीराबाई काय म्हणतात बघा, नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी. मीराबाई म्हणतात की मी नाचेल, हरिगुण गाताना नाचेल, भक्ती करून नाचेल. भक्ती करा, आपण सुद्धा या ठिकाणी भक्ती करू. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
गोविंद महाराज की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय, उमापति महादेव की जय, पवनसुत हनुमान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, पवनसुत हनुमान की जय, वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय, अपने अपने माता पिता की जय, गुरुवर्य की जय, बोले रे भाई सब संतन की जय। नमः पार्वती पते हर 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 महादेव। तुकाराम महाराज म्हणतात किंवा तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात, आलेल्या जीवनामध्ये काय करावे तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात वाढावा सुख भक्ती भाव, वाढावा सुख भक्ती भाव, वाढावा भक्ती भाव धर्म, वाढावा सुख भक्ती भाव धर्म, वाढावा भक्ती भाव ही झाली आपली महाराज भक्ती झाली। वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुडाचार नाम विठोबाचे। आलेल्या जीवनामध्ये देवाची जर आपण भक्ती केली तर काय होणार, कितीही मोठे पापाचे डोंगर जरी असले ना ते काय होणार, काय होणार हो, जडून जाणार, भस्म होणार। गीता नाम विठोबाचे, पर्वत जडती पापाचे। गीता नाम विठोबाचे आणि पर्वत जडती पापाचे। जर आपण विठोबाचे नाव घेतले तर पर्वत सुद्धा पापाचे जडतात। तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन। तसे चंदनाच्या अंगामध्ये गुण आहे, तसे आपल्या अंगामध्ये सुद्धा गुण आहेत। जसं चंदनाच्या झाडाजवळचं एखादं झाड असलं तर त्या झाडाचा सुगंध सुद्धा चंदनासारखाच येतो। चंदनाच्या झाडाजवळ लोक जायला घाबरतात का, कारण सरकारचा कायदा आहे ना, नाही, कारण चंदनाच्या झाडाला साप वेळा मारून बसलेला असतो, म्हणून चंदनाच्या झाडाजवळ जायला लोक घाबरतात। जसं चंदनाचं झाड दुसऱ्या म्हणजे सापाला शीतलता देतो, तसं संत सुद्धा सर्व जगाला शीतलता देतात। जसं चंदनाचं झाड सर्व जगाला सुगंध देतो, आजूबाजूच्या परिसराला स्वच्छ करतो, सुगंधाने स्वच्छ करतो, तसेच संत सुद्धा सर्व जगाला ज्ञान देतात व आजूबाजूंचा परिसर ज्ञानाने स्वच्छ करतात। संतांची संगत झाला। संतांची संगत कोण केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी। संतांची संगत करणे म्हणजे काय हो? संतांची संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पंथे। संतांची संगत धरावी। संतांची संगत महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी धरली। विठ्ठल
कसे होते ऐका. जगभरात प्रख्यात आहे भारत भूमीची गाथा. या पावन भूमीत दडली वीरांच्या बलिदानाची कथा. भारतभूमी ही वीरांची भूमी म्हणून जगभरात संबोधली जाते. आणि त्याचे जे वीर शूर असतात ते म्हणतात मातृभूमी आमचे दैवत, जन्मदाती आमची जाण. चाल वाटील दोघींच्या तळगे बुवा मी तुमचे प्राण. असे म्हणणारे वीर याच मातीत जन्माला आले. आणि त्या वीरांचे शिरांचे धडे आपण आपल्या मुलांना शिकवत असतो. त्यावेळी आपल्या मुखारविंदामध्ये एकाच राजाचे नाव येते जो बलवान, युक्तिवान, नैतिकताशाली, महापराक्रमी, थोर, स्त्रियांविषयी आदर आणि दिनांविषयी राजा. असा राजा कोण असेल तर रयतेचा राजा छत्रपती माझा. हो, स्त्रियांविषयी आदर कसा होता हो बघा. एक वेळचा प्रसंग. औरंगजेबाच्या मामाचं नाव काय सांगा आजी. तुम्हाला सांगते बरं काय. अफजल खान. काय होतं तुम्ही सांगा ना. अफजल खान है ना. वा, जोरात टाळ्या वाजवा. अफजल खान होतं काय नाही तर औरंगजेबाच्या मामाचं नाव शाहिस्ता खान. ज्या वेळेस औरंगजेबाने सांगितलं त्याच्या मामाला जाओ उस शिवा के साम्राज्य को दफना चूर करके लाओ. त्यावेळी शाहिस्ता खान निघाला, लाल मैलावर निघाला. लाल मैलावर छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे झालेले होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाल मैलावर शाहिस्ता खानाने कब्जा केला. छत्रपती शिवाजी महाराज एका दुसऱ्या गडावर होते. छत्रपती शिवाजी महाराज एका दुसऱ्या गडावर होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी माहीत पडली. छत्रपती शिवाजी महाराज लाल मैलावर आले. 200-300 मावळे घेतले आणि लाल मैलावर आले. लाल मैलावर सर्वीकडे जोरात आवाज टाकला, हर हर महादेव, हर हर महादेव. जोरात आवाज टाकला. जेवढा आवाज टाकला सर्व मावळे आत घुसली आणि जोरात सर्वीकडे कापाकापी सुरू झाली. तलवारी गर 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 फिरू लागल्या. हो, तलवारी फिरत होत्या. कोणी म्हणायचा बचाव, कोणी म्हणायचा भागो भागो शिवाजी आया. एक असा माणूस होता तो शाहिस्ता खानाकडे गेला आणि म्हणू लागला, हुजूर हुजूर शिवाजी आया, हुजूर हुजूर शिवाजी आया. शिवाजी नाव ऐकताच शाहिस्ता खानाच्या पायाखालची जमीन सरकली. शाहिस्ता खान म्हणाला, काय बकरे हो, हा हुजूर शिवाजी आया. शिवाजी नाव ऐकताच शाहिस्ता खान असा थरथर कापायला लागला. शाहिस्ता खान म्हणाला, शिवाजी, शिवाजी मतलब मौत, शिवाजी मतलब तूफान, वो शिवाजी मुझे नहीं छोड़ेगा, वो शिवाजी है, शिवाजी ही रहेगा. पण याने विचार केला. हा म्हणाला, शिवाजी की स्त्री को हात नाही लगाता. म्हणून हा आया बायांचं नाच गाणं बघत राहिला. आया बायांच्या मध्ये लपून बसला. छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्ता खानाला इकडे तिकडे बघत होते. शाहिस्ता खान काही बाहेर येत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व मावळ्यांना म्हटलं, सवंगड्यांनो चला तुम्ही बाहेर जा. सर्व मावळे बाहेर गेले. छत्रपती शिवाजी महाराज लाल मैलाच्या भिंतीमागे लपडून बसले. सर्वीकडे शांतता पसरली. शाहिस्ता खानाला वाटलं शिवाजी गया. नंतर बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर इकडे बघितलं शिवाजी महाराज नव्हते. हा लाल मैलाच्या भिंतीच्या मागे गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं की आता ही तलवार उचलायची, देवीने दिलेली तलवार उचलायची, सबकण वार करायचा आणि त्या शाहिस्ता खानाचा मस्तक छाटून टाकायचं. अहो, शाहिस्ता खान गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली तलवार उचलली आणि सबकण वार केला. पण दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं आणि सुदैव त्या शाहिस्ता खानाचं. त्याची ही मुंडी वाचून त्याची 4 बोटं कापल्या गेली. छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले. छत्रपती शिवाजी महाराज पळून गेले.
छत्रपती शिवाजी महाराज निघून गेल्याच्या नंतर शाहिस्तेखान आकांत करून रात्रीचे 1:30 वाजले होते. आकांत करून तो रडतोय. तेवढ्यात रात्रीच्या सुमारात त्याची बहीण धावत येते. मग ते भाईजान भाईजान बचाओ बचाओ हा म्हणतो. अरे इधर मेरी जान जा रही है, तू इधर क्यों चिल्ला रही है? त्यावेळेस शाहिस्तेखानाची बहीण काय म्हणते बघा. भाईजान मेरी बेटी गायब है, मेरी बेटी शिवाजी के कब्जे में है भाईजान, मेरी बेटी को शिवाजी के आदमी उठा के ले गए. काय म्हणते ती? मेरी बेटी शिवाजी के कब्जे में है भाईजान. हे शब्द ऐकले याच्या पहिले ती म्हणाली मेरी बेटी शिवाजी के कब्जे में है. हे सांगायच्या आधी ती म्हणाली मेरी बेटी सुंदर है, जवान है, खूबसूरत है, वो रातभर से गायब है. हिची मुलगी म्हणजे याची कोण? भाची. हा धाड दिशेने उभा राहिला आणि तिने सांगितलं मेरी बेटी शिवाजी के कब्जे में है. त्यावेळेस हा खाली बसला आणि म्हणतो ए ऊपर वाले तेरा बहुत बहुत शुक्र है. ती म्हणते भाईजान मेरी बेटी गायब है और तुम ऊपर वाले का शुक्रिया अदा कर रहे हो. त्यावेळेस तो काय म्हणतो बघा. सुन ले बहना, इस धरती पर आज से बादशाह तो बहुत से हुए. इस धरती पर आज से बादशाह तो बहुत से हुए. हर एक बादशाह के दरबार में स्त्री को नचाया गया. हर एक बादशाह के दरबार में स्त्री को नचाया गया, पर एक ही दरबार ऐसा है जिसमें स्त्री को बचाया गया, स्त्री को बचाया गया, और उस दरबार का बादशाह है छत्रपति शिवाजी. बड़े अच्छे संस्कार दिए उस जीजाबाई ने उसको, बड़े अच्छे संस्कार दिए. वो शिवाजी है, वो कभी किसी पराई औरत को हाथ नहीं लगाता, वो किसी पराई औरत की इज्जत को हाथ नहीं लगाता, वो किसी पराई औरत के दामन को हाथ नहीं लगाता. वो शिवाजी है और शिवाजी भी आता. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. शिवने येते मना मनातून भगवाजीला दिसल्यावर. भगवाजीला दिसल्यावर. भगवाजीला दिसल्यावर. शिवने येते मना मनातून भगवाजीला दिसल्यावर. भगवाजीला दिसल्यावर. भगवाजीला दिसल्यावर. जातपातना धर्म मानिला जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घातली शिवभक्ताच्या हृदयावर. पुन्हा जन्म घातली शिवभक्ताच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. एकदा या दादासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं दुश्मन सुद्धा कौतुक करतोय. म्हणून त्यासाठी मला म्हणावं वाटतं गुड कॅरेक्टर इन द वर्ल्ड. म्हणजे जगाच्या पाठीवर एकच असा राजा होऊन गेला की ज्याचं चारित्र्य, ज्याचे चांगले गुण दुश्मनांनी सुद्धा घ्यावे. गुड म्हणायपेक्षा बेस्ट कॅरेक्टर इन द वर्ल्ड, कारण की गुड बेस्टपेक्षा खाली आहे. बेस्ट सर्वात बेस्ट आहे. म्हणून माझा राजा, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
आता सर्वांनी हात वरती घ्यायचे. हो, संभाजी राजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी किती हे दुःख सहन केले, त्यांच्यासाठी आपण 2 मिनिट हात वर नाही करू शकत का? करा, सर्वांनी हात वरती करा. केले हात वरते? केले ना? वाघाच्या जातीची पोलाद जातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाद जातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. वाघाच्या जातीची पोलाद जातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाद जातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, ओ जय शिवाजी. शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. ओ दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती, शिवाचे मावडे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय शिवाजी, वाह! जय जय भवानी, जय जय शिवाजी. चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्यात संपलं सारं दैन्यात संपलं. हो, आला ला ला आलं गड्या, भगवा वादळ आलं, आला ला ला आलं गड्या, भगवा वादळ आलं. आला ला 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 गड्यानो भगवा वादळ आलं, आला ला 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 गड्यानो भगवा वादळ आलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. आपल्याला राजांचा आधी म्हणजे अभिमान असावा. अहो, तसे चंदनाच्या अंगामध्ये गुण आहेत, तसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा अंगामध्ये गुण आहेत. म्हणून तुकाराम महाराज आपल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका मने गोन चंदनाचे अंगे, तुका मने गोन चंदनाचे अंगे. कामने गुण चंदनाचे, कामने गुण चंदनाचे. तैसे तुम्ही जागे संत जान, तैसे तुम्ही जागे संत जान. अवतार तुम्हा कराया अवतार तुम्हा कराया. कैसे तुम्ही जागी संता जाना, कैसे तुम्ही जागी संता जाना, संता जाना. अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया करा. उद्धाराया जना गड जेवा,
कीर्तनरूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी अर्पण करते. पण या सेवेमध्ये जे काही माझ्या मुखारविंदातून जे काही वेडेवाकुडे शब्द निघालेले असतील ते तुमची मुलगी म्हणून, तुमची नात म्हणून ते तुम्ही काय करून घ्या, श्रवण करून घेतले तर तुम्ही, पण आता त्यासाठी माफीसुद्धा मी मागते, माफसुद्धा करून द्या. त्यानंतर या ठिकाणी सर्व गावकरी मंडळींचे धन्यवाद व्यक्त करते. साऊंडवाले काका असतील, आमचे विनेकरी बाबा असतील, हार्मोनियमवाले काका असतील, आमचे मृदंगाचार्य बालमृदंगाचार्य आमचे दादा असतील, त्यानंतर आमचे हे काका असतील, इकडचे काका असतील, सर्वच माझ्या बहिणी असतील, त्यानंतर माझा छोटा भाऊसुद्धा असेल आणि हा छोटा भाऊसुद्धा असेल. कीर्तन होईपर्यंत बसला बघा. सर्वच गावकरी मंडळी, त्यानंतर आमचे बबलू काका असतील, त्या सर्वांचेच धन्यवाद व्यक्त करते. आणि आमचे दादासुद्धा असतील ज्यांनी पूर्ण कीर्तनाची शूटिंग काढली, त्यांचेसुद्धा धन्यवाद व्यक्त करते. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा अर्पण करते. पण त्या अगोदर मला म्हणायचं आहे, करविली तैसी केली कट्ट वाकुडी की नित देव जाणे, ना तरी बालक बोबडा बोले. या न्यायाला अनुसरून अभंगाचा भावार्थ असाच असेल असे नाही, पण माझ्या मतीनुसार मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी, सर्व देवीदेवतांच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी, मातापित्यांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी, गावकरी मंडळी यांच्या चरणी, सर्वांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करते आणि सेवेला इथंच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले रे बोले रे बोले उतरे. राजमा महाराज तुम्ही हे नाही उच्चारला ते कारणा पुरा. राजमा महाराज तुम्ही सिद्ध. मने ज्ञानेश्वरा राखा पाया पवित्रा. राजमा महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम पुंडलिक वरदान विठ्ठल. ज्ञानदेव सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराने. सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने. रंग राव पंडित भिकारी, सबको सुख दिलवाने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. स्पृश्य हटे यह सारा, देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो,
धन उद्योग बढ़ाने, सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने। ब्रह्मचार्य अध्यात्म दैव गुण घर घर में प्रगटाने, सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दहशाने। टुकड़ा दास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ति कराने। विजयी हो, विजयी हो, विजयी हो, भारत देश हमारा। तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा, भारत देश हमारा। श्री गुरुदेव की जय, श्री गुरुदेव की जय। बोलो जी श्री गुरुदेव की जय। वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय। सभी साधु संतन की जय। भारत के पवित्र मंदिरों की जय। बोलो भारत माता की जय।